ठीक है, चल नेक्स्ट एम्प्लिट्यूड. काय रे बच्चो, एम्प्लिट्यूड. आपण जे वेवफॉर्म ड्रॉ केलेले आहेत प्रत्येकाला परत परत कळलं छान. ही वेवफॉर्म आहे, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही निगेटिव्ह हाफ सायकल. इथं ओमेगा टी इज इक्वल टू काय बच्चो, थीटा. मी नक्की तुम्हाला एक्सप्लेन करेल की नेमकं काय. ठीक आहे, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही निगेटिव्ह हाफ सायकल. या ठिकाणी हे दिसतंय. ठीक आहे, मी सपोज असं म्हणेल की मी तुम्हाला म्हटलं होतं की अल्टरनेटिंग क्वांटिटी आपल्याकडे किती असतात, 3 असतात. व्होल्टेज, करंट आणि पॉवर. पण मोस्टली आपण रिप्रेझेंट कुठल्या कुठल्या करतो, व्होल्टेज आणि करंट. अगदी बरोबर ऐकले तुम्ही, कुठल्या कुठल्या, व्होल्टेज आणि करंट फक्त रिप्रेझेंट करणार आहोत. असं समजेल की मी या ठिकाणी सपोज अल्टरनेटिंग क्वांटिटी व्होल्टेज आहे. कुठल्या लेकरांनो, अल्टरनेटिंग क्वांटिटी कुठली आहे, व्होल्टेज. ठीक आहे, मग या ठिकाणी ही जर अल्टरनेटिंग क्वांटिटी जर व्होल्टेज असेल तर इथं मॅक्झिमम व्होल्टेज व्हीएम आहे, पॉझिटिव्ह व्हीएम. इथं निगेटिव्ह जे आहे ते मॅक्झिमम किती आहे रे बच्चो, व्हीएम आहे, 0 पाय आणि या ठिकाणी 2 पाय. त्याचप्रमाणे जर मी या ठिकाणी अशा प्रकारे परत एक वेवफॉर्म जर इथे रिप्रेझेंट केली. ठीक आहे, इथं ओमेगा टी इज इक्वल टू थीटा. ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, 0 पाय 2 पाय. ठीक आहे, आणि या ठिकाणी अल्टरनेटिंग क्वांटिटी मी करंट रिप्रेझेंट करतोय. जर करंट रिप्रेझेंट केलं तर या ठिकाणी जे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे त्याला मी आय एम म्हणतोय, प्लस आय एम. आणि जे निगेटिव्ह साठी असेल, येस ते असेल इथे रिप्रेझेंट बच्चो मायनस आय एम. प्लस आय एम आणि मायनस आय एम. ठीक आहे, म्हणजे आता एम्प्लिट्यूड जो आहे ह्याला वेगवेगळे नावं सुद्धा आहेत. एम्प्लिट्यूडला काय काय नाव आहेत ते चेक करा प्लीज. सगळ्यात पहिलं आहे बच्चो मॅक्झिमम व्हॅल्यू. एम्प्लिट्यूडला सगळ्यात पहिलं नाव काय बच्चो, मॅक्झिमम व्हॅल्यू. किंवा एम्प्लिट्यूडला आणखी एक नाव आहे पीक व्हॅल्यू. कुठलं नाव आहे, पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू ऑफ करंट, पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. ठीक आहे, मग आता बघा रे, मॅक्झिमम व्हॅल्यू लिहिलंय मी इथं. एम मीन्स मॅक्झिमम व्हॅल्यू. एम मीन्स व्हॉट, मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे, त्याला एम्प्लिट्यूड नाव आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू नाव आहे, पीक व्हॅल्यू हे सुद्धा नाव आहे. ठीक आहे, बघा मॅक्झिमम व्हॅल्यू इथं लिहिले व्हीएम, मॅक्स एम. आणि पीकचं काय बच्चो, पी. पीकचं इथं पीक, पी देता येतं. हे तुम्हाला मी पुढे पुढे रिप्रेझेंट करून दाखवतो. फक्त कळालं ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, ही निगेटिव्ह सायकलची मॅक्झिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट फॉर निगेटिव्ह सायकल. पीक व्हॅल्यू, एम्प्लिट्यूड, मॅक्झिमम व्हॅल्यू सगळे एकच आहे. ठीक आहे, आता पीक टू पीक व्हॅल्यू काय आहे चेक करा प्लीज. बघा पीक टू पीक व्हॅल्यू काय, तर इट इज द डिफरन्स बिटवीन, इट इज द difference, it is the difference between, it is the difference between from the positive highest value to negative highest value. It is the difference between positive highest, इथे शब्द लिहितोय, highest positive to highest negative व्हॅल्यू. ठीक आहे, आणि जर इथे आपल्याला पीक टू पीक व्होल्टेज रिप्रेझेंट करायचं असेल, ठीक आहे, काय रिप्रेझेंट करायचं असेल, पीक टू पीक व्होल्टेज. त्याचबरोबर रिप्रेझेंट करायचं असेल, पीक टू पीक करंट, पीक टू पीक व्होल्टेज आणि पीक टू पीक करंट. तर ह्याला असं रिप्रेझेंट करतो व्ही पीक टू पीक करंट साठी, आय पीक टू पीक. कळतंय का रे, पीक टू पीक व्होल्टेज आणि पीक टू पीक करंट. ठीक आहे, छोटासा क्वेश्चन इथे ऍड केलाय मी. क्वेश्चन काय, व्हॉट इज द पीक टू पीक व्हॅल्यू ऑफ अन. ठीक आहे, फॉर्म्युला राहिलच बघा, फॉर्म्युला लिहून घेऊ. व्ही पीक टू पीक इज इक्वल टू बच्चो 2 टाइम्स व्हीपी, त्याचबरोबर इथे 2 टाइम्स आयपी. आयपी म्हणजे काय, पीक व्होल्टेज पीक करंट. सर असं लिहू शकता तुम्ही, असेल इथे तुम्ही ह्याच्या ठिकाणी बच्चो व्हीएम असं लिहा, और या ठिकाणी तुम्ही आय एम असं लिहा. मॅक्झिमम करंट, पीक करंट, मॅक्झिमम करंट, पीक व्होल्टेज किंवा मॅक्झिमम व्होल्टेज.
ठीक आहे, तर चेक करा तुम्हाला काय दिलं या ठिकाणी. व्हॉट इज द पीक टू पीक व्हॅल्यू ऑफ अ सायनोसायडल वेव्हफॉर्म. बघा वेव्हफॉर्मचं नेचर कसं आहे, सायनोसायडल आहे. हॅज अ पीक व्हॅल्यू ऑफ 20 व्होल्ट. पीक, यस, पीक व्हॅल्यू किती आहे रे, 20 व्होल्ट आहे. पीक व्हॅल्यू 20 आहे. ग्राफ ड्रॉ करून घेऊ त्याच्या अकॉर्डिंगली. ठीक आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल इथे लिहितो ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. या ठिकाणी वेव्हफॉर्म व्होल्टेज बद्दल त्यांनी डिस्कशन केलंय. येस, पीक व्हॅल्यू सायन्स आपण, येस, युनिट कशामध्ये रे, व्होल्ट मध्ये. युनिट कशामध्ये बच्चो, व्होल्ट. तर ऑब्विसली ही जी व्हॅल्यू आहे ही किती असणार आहे, 20 व्होल्ट प्लस 20 व्होल्ट. आणि इथे जी व्हॅल्यू असणार आहे ही आहे बच्चो -20 व्होल्ट. या दोघांमधला जो डिफरन्स आहे, हायएस्ट पीक व्हॅल्यू, येस, टू हायएस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू टू हायएस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू, हे रिप्रेझेंट करतोय व्ही पीक टू पीक. ओके, म्हणजे या ठिकाणी जर मी फॉर्म्युला व्ही पीक टू पीक इज इक्वल टू 2 टाइम्स व्ही पी, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 20 इज इक्वल टू हाऊ मच बच्चो, 40 व्होल्ट. कळतंय? येस, सो पीक टू पीक व्हॅल्यू किती आहे रे, 40 व्होल्ट. ठीक आहे, तुम्हाला इथे जर बनवायचं असेल तर बनवू शकता. पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, 0 पाय 2 पाय लिहा तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुम्ही तुमच्या मेथड वाईज लिहू शकता. ठीक आहे, काही अडचण इथपर्यंत कळालं व्यवस्थित सगळ्यांना. अँप्लिट्यूड काय असतं, पीक टू पीक व्हॅल्यू काय असते, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय, आता आपण सुरुवात करूया. बघ, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय बच्चो, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय, तर ही अशा प्रकारे आहे. इथे वेव्हफॉर्म आहे ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. हे काय आहे थोड्याच वेळामध्ये थोडं मी एक्सप्लेन करेल की नेमकं काय. ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, ही अल्टरनेट क्वांटिटी 0 पाय, या ठिकाणी 2 पाय. ठीक आहे, इन्स्टंट टू इन्स्टंट काय, हे बघा रे, मी जर तुम्हाला म्हटलं बच्चो की या ठिकाणचं जर मी याला व्होल्टेज वेव्हफॉर्म समजत असेल, ठीक आहे, आणि दुसरी मी इथे एक वेव्हफॉर्म ड्रॉ करतोय ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे, इथे मी व्होल्टेज रिप्रेझेंट केलंय, तसं इथे रिप्रेझेंट करतोय लेकरांनो करंट. ओके, इथे लिहितोय 0 पाय 2 पाय. ठीक आहे, आता इथे बघा, मी जर म्हटलं की या पॉइंटचं व्होल्टेज काय, तर ह्या पॉइंटच्या व्होल्टेजला रिप्रेझेंट करतो आपण व्ही ऑफ टी. व्ही ऑफ टी म्हणजे इन्स्टंटेनियस व्होल्टेज. आणि जर मला इथे कुठेतरी करंट रिप्रेझेंट, करंटची वेव्हफॉर्म आहे ना, म्हणून जर इथे कुठे जर करंट रिप्रेझेंट करायचं असेल तर या ठिकाणचं करंट असेल आय ऑफ टी. आय ऑफ टी मीन्स इन्स्टंटेनियस करंट. ठीक आहे, याचा अर्थ काय, तर याचा अर्थ बच्चो, येस, द व्हॅल्यू ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी. बघा, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, ठीक आहे, काय असते लक्ष द्या. द व्हॅल्यू ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी, the value of an alternating quantity at any particular instant of time. Yes, the value of an alternating quantity at any particular instant of time. कुठल्याही इन्स्टंटला, जसं मला ते लिहायचं असेल instantaneous व्होल्टेज, तर मला लिहावं लागेल व्ही ऑफ टी. इन्स्टंटेनियस व्होल्टेज काय, व्ही ऑफ टी. नेक्स्ट जर लिहायचं असेल इन्स्टंटेनियस करंट, इन्स्टंटेनियस करंट काय लेकरांनो, आय ऑफ टी. व्ही ऑफ टी इन्स्टंटेनियस व्होल्टेज, आय ऑफ टी इन्स्टंटेनियस करंट. ठीक आहे, तर कुठल्याही त्या सायकलच्या ओव्हर पिरियड ऑफ सायकल, मग ती पॉझिटिव्ह हाफ सायकल असू द्या किंवा निगेटिव्ह हाफ सायकल असू द्या, कुठल्याही सायकलच्या ओव्हरऑल पिरियड वरती कुठल्याही पॉइंटला जे व्होल्टेज आपण मेजर करतोय किंवा जे करंट आपण मेजर करतोय त्याला आपण इन्स्टंटेनियस व्होल्टेज आणि इन्स्टंटेनियस करंट म्हणत असतो.
ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे? ओके, चला एक लास्ट डेफिनेशन बघूत. नेक्स्ट, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ही जी आहे ही डिनोटेड बाय ओमेगा. अँग्युलर फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय ओमेगा. ह्याला कशाने रिप्रेझेंट करतो? यस, या ठिकाणी लिहितो ओमेगा. या सिम्बॉलचं नाव आहे ओमेगा. ठीक आहे, गाणं ऐकलं असेल ना, बरसो रे मेगा मेगा बरसो. ठीक आहे, ओके. डिनोटेड बाय लेटर ओमेगा, त्याला म्हणतो आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी. काय आहे? इंटरेस्टिंग आहे खूप. ठीक आहे, चला सुरुवात बघू. सायकल जरा ओमेगा टी इज इक्वल टू थीटा. पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे, आता बघा रे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ. आता मला सांगा या ठिकाणी टोटल 0 पाय आणि या ठिकाणी 2 पाय. टोटल सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ किती आहे बच्चो? टी आहे. येस, टाइम पिरियड. क्लिअर आहे? बरोबर आहे. आता इथे एक गोष्ट लक्ष द्या. इथे जर मी विचारलं तुम्हाला अँगल किती आहे, तर तुम्ही सांगणार सर इथे अँगल आहे पाय बाय 2. सर विचारलं इथे अँगल किती आहे, तर तुम्ही सांगणार सर अँगल आहे 3 पाय बाय 2. म्हणजे 270 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री. ठीक आहे. आता जर मी विचारलं की सपोज इथे मी व्होल्टेज रिप्रेझेंट करतोय, तर या पॉइंटला व्होल्टेज किती आहे रे बच्चो? व्हीएम. बरोबर, म्हणजे अँगल सुद्धा चेंज होत चालले ना रे, म्हणून इथे लिहिले जो थीटा आहे या थीटाला म्हणायचंय बच्चो फेज अँगल. थीटाला काय म्हणायचं रे? फेज अँगल म्हणायचं. ठीक आहे, आणि हा जो टी दिसतोय तुम्हाला इथे, हा जो टी, यस, तो टी म्हणजे काय? तर या कुठल्याही इन्स्टंट पर्यंतचा टाइम. जसं की इथून इथपर्यंत जे या पाय इथून इथपर्यंत जो टाइम असेल तो टाइम म्हणजे काय लेकरांनो? तर इथे तो टाइम म्हणजे स्मॉल टी. येस, टोटल टाइम तर जे आहे ते आहे, पण इथून 0 टू इथपर्यंत जो टाइम आहे, 0 पासून तो इथपर्यंतचा जो टाइम आहे तो किती रे? स्मॉल टी. मग अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय? द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी. चला इथेच लिहितोय मी, द अँग्युलर फ्रिक्वेन्सी of an alternating quantity can be defined as the rate of change of angle, the rate of change of angle with रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, काय लिहिलंय इथं व्यवस्थित बघा. द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटी कॅन बी डिफाइंड ॲज, येस, कॅन बी डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी. काही जण म्हणतील सर आम्ही डेरिव्हेटिव्ह शिकलाय हो, ते डेरिव्हेटिव्ह असंच होतं का? द रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टी, किंवा असं डिफरन्शिएट अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे ना, हे डिफरन्शिएट शिकल्यासारखं वाटतंय. चला थोडंसं इंटरेस्टिंग करतो ह्याला. मग ओमेगा इज इक्वल टू काय येतं? डी थिटा अपॉन डी टी. मला सांगा एका कम्प्लीट सायकलसाठी टोटल अँगल किती आहे बच्चो? 2 पाय. एका पूर्ण सायकलसाठी किती अँगल आहे? 2 पाय. हे असंच असतं मीठ. तर किती अँगल आहे? 2 पाय. दॅट्स इट. आणि त्यासाठी टोटल जी टाइम पिरियड आहे तो किती आहे? टी. म्हणून टोटल अँगल लिहिले मी 2 पाय आणि टोटल टाइम दिले टी. आपण थोड्या वेळापूर्वी शिकले होते लेकरांनो की ते म्हणजे काय रे? यस, एफ इज इक्वल टू काय बच्चो? 1 अपॉन टी. एफ इज इक्वल टू 1 अपॉन टी. 1/t म्हणजे इथे काय? एफ. सो आलं 2 पाय एफ. ठीक आहे. जर प्रश्न युनिटचा अँगल कशामध्ये? 2 पाय म्हणजे पाय हा रॅडियन मध्ये, टाइम कशामध्ये बच्चो? सेकंड मध्ये. मग आपल्याकडे युनिट काय आलं लेकरांनो?
रेडियन पर सेकंड. काय रे अँग्युलर फ्रिक्वेन्सी युनिट? रेडियन पर सेकंड. ठीक आहे, काय प्रॉब्लेम इथपर्यंत? नक्कीच नसेल. आता इथे एक छोटासा प्रूफ मला तुमच्यासोबत डिस्कस करायचा आहे. तो प्रूफ काय आहे बघा. तो प्रूफ काय की सर तुम्ही इथे नेहमी नेहमी हे लिहिताय ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. का बरं लिहिताय? चला त्याचाच प्रूफ देतोय तुम्हाला मी. ओमेगा टी इज इक्वल टू थिटा म्हणजे काय? तर लेकरांनो इथे बघा ओमेगा इज इक्वल टू काय रे? डी थिटा अपॉन डी टी आहे. डी टी इकडे आला म्हणजे ओमेगा इंटू डी टी इज इक्वल टू डी थिटा. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. ठीक आहे, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. घ्या इंटिग्रेशन. इथे ओमेगा कॉन्स्टंट आहे बाहेर लिहितोय. इथे डी टी लिहितोय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी थिटा. ठीक आहे. आता एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन मध्ये इथे काही नाहीये याचा अर्थ जिसका कोई नहीं होता उसका वन होता है. जिसका कोई नहीं होता उसका वन होता है. ठीक आहे. चला वनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी टी किती येतं रे बच्चो? टी येतं. वनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी टी येतं आणि वनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी थिटा काय येतं? थिटा. म्हणजे 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 ओमेगा टी इज इक्वल टू काय? थिटा. आलंय का नाही आलंय? म्हणून प्रत्येक वेळेस आपण लिहित असतो ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. कळतंय? काय अडचण आहे? अँग्युलर फ्रिक्वेन्सी व्यवस्थित कळले. अँग्युलर फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट? रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. व्हिडिओ फार मोठा होऊ नये यामुळे मी प्रत्येक वेळेस पॉज करत असतो आणि लगेच नेक्स्ट व्हिडिओ तयार करत असतो. ठीक आहे. थँक्यू.